आज मी बाजरीच्या पिठाचे थालीपीठ करणार आहे. त्यासाठी मी आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेत आहे. हे बाजरीचं पीठ घेतलं, हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, हे तीळ आहे, ओवा आहे, बारीक कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे. आता ह्याच्यात मी चवीनुसार हिंग, लाल तिखट चवीनुसार, गरम मसाला, हळद आणि ओवा आणि तीळ घालते आहे. थंडीचे दिवस आहेत म्हणून तीळ जरा जास्त घेतले. ओवा आणि तीळ घालते आणि आले लसणाची पेस्ट मग अशी करून दाखवली ती. आजचं पीठ चांगलं मऊ आणि थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. असा गोळा घ्यायचा त्याचा. त्यावर मी हा कपडा, सुती कपडा घेऊन अंथरला आहे. आता पाण्याने चांगला भिजवायचा त्याला व्यवस्थित. आणि हा गोळा घ्यायचा, मस्तपैकी थापायचा. त्यामधून पाण्याचा हात घ्यायचा आणि कढई चांगली बारीक पातळ अशी करून घ्यावी. थोडेसे तीळ भुरभुरायचे आणि तवा गरम करायचा. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मग हा घ्यायचा असा तळायचा. आणि बाजूने थोडंसं तेल सोडायचं. आणि हे झाकून ठेवायचं. सुटले कढई मस्तपैकी सगळ्या फुटलेले आहे. आणि हा पलटी करून घ्यायचा. पुन्हा थोडंसं तेल सोडायचं आणि चांगलं या बता हा बघा, चांगला मस्त खरपूस भाजून घेतलेलं, तळून हे शेकून घेतलं आहे. मस्त कुरकुरीत झालं. आता हा दह्याबरोबर टॅमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. हे बघा मस्त. चला टॅमॅटो सॉसबरोबर आपण हे थालीपीठ खाऊ. हे थालीपीठ दह्याबरोबरही खाल्ले जातात.